नमस्कार. आपल्याला जर आपलं गाव वाचवायचं असेल, आपलं कोकण वाचवायचं असेल तर आपली जमीन आधी वाचवायला पाहिजे, आपलं जंगल वाचवायला पाहिजे, आपल्या नद्या वाचवायला पाहिजे. आणि याची सुरुवात झाली आहे आमच्या कोलझर गावातून. दोडामार्ग तालुक्यावरती आता दिल्ली लॉबीची नजर पडली आहे. एकदा गोवा काबीज करून झाला आहे. आता ही सगळी माणसं इथे आमच्या जमिनी घेण्यासाठी येतात. पण अशा वेळी या कोलझर गावातल्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन निर्णय घेतला. या माऊलीच्या चरणी त्यांनी एक गारणं घालून त्यांनी एक शपथ घेतली आहे की आम्ही रक्ताच्या नात्यांपलीकडे कोणालाही जमिनी विकणार नाही. ही खरी सुरुवात आहे कोकणातल्या क्रांतीची. आम्ही सगळे या माऊलीचे राखणदार आहोत आणि जलजंगल आम्हीच जपणार आहोत. ही प्रतिज्ञा आहे कोकण जपण्याची. तर सगळ्यांचे मनापासून आभार आणि अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद. मित्रांनो नमस्कार. मी आत्ता आलो आहे दोडामार्ग नावाच्या पृथ्वीवरच्या एका स्वर्गावर. कोकण भूमीतला हा स्वर्ग आहे आणि हा भाग आहे गोवा आणि महाराष्ट्राच्या सीमेवरचा. ही जी माझ्या मागे जे तुम्ही नदी बघता आहात ही आहे गोव्यातल्या शापोरा नदीची एक ट्रिब्युटरी, एक उपनदी जी अशी सह्याद्रीवरून सुरू होते. एक मुक्त वाहिनी नदी आहे. आणि अशा भागामध्ये दिल्लीची माणसं आता जमीन घ्यायला लागलेली आहेत. ही का घेत आहेत? कारण आपण बघतो की दिल्ली शहराची का वाईट लागली आहे. मी प्रमोट करतो युवा कोकण आपलाच असं म्हणून ती आता फक्त बघायला नाही तर जमिनी घ्यायला येतात आहेत. आणि आता ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी त्यांनी जंगल तोडून रस्ता काढला आणि इथले गावकऱ्यांनी एक मोठा निर्णय घेतला. त्यांनी इथला निसर्ग वाचवण्यासाठी देवीसमोर शपथ घेतली आहे की रक्ताच्या नात्यापलीकडे कोणालाही कोकणातली जमीन आम्ही विकणार नाही. नमस्कार. खूप जबरदस्त स्पॉट आहे. नेमक्या काय झाला तुमच्या गावाने जो निर्णय घेतला की जमीन विकायची नाही म्हणून, आणि ज्या ठिकाणी आता आम्ही बसलो ही ह्या गावाची देवनदी म्हणून आपण, कारण ह्या गावात ही सातबाई नावाचं देवस्थान आहे. फक्त स्थानिक लोक जिकडे पूर्वी यायचे आणि आता या ठिकाणी दिल्लीच्या माणसांनी जमीन घेण्याचा प्रयत्न केला. नेमका काय प्रकार आहे हा सगळा विषय? मी मारुणीत बोलतो. कारण कसं, माझी कर्मभूमी, माझी जन्मभूमी हे आमचं कोकण. महाराष्ट्राच्या सीमेच्या शेवटच्या भागात आणि गोव्याच्या सुरुवातीच्या भागात हो आमचं गाव. अतिशय दुर्गम भागामध्ये गाव आमचं. त्यावेळी गाडी घोडा हा विषय नाही होतो, पण हो जो निसर्ग हा हो आमचं डॉक्टर. आज ह्याच पाणी म्हणजे आमचं हे लिक्विडेशन औषध, ह्याच्यावरती आमचं गाव जगलं. पण आजच्या परिस्थितीत आपली जंगलं संपवून आपल्याकडचा जो काही निसर्ग ठेवा तो संपवल्याने आणि आज आमच्याकडे घालून घालून हे लोक गेलेले असत. मग आमचं निसर्ग आमच्या पूर्वजांनी त्या बिकट परिस्थितीमध्ये आमच्यासाठी राखण ठेवलं. मग आमचं कर्तव्य असं की आमच्या पुढच्या 10 पिढ्यांसाठी हे आम्ही जपून ठेवा. त्याच्यामुळे आम्ही ह्या गावा निर्णय घेतलेलो असं की आमची जमिनी आम्ही कोणाकच देतो नाही. जर दिवसात झाला तर ब्लड रिलेशन रक्ताची जी नाती असतात आमच्या बहिणी असतात त्यांच्या नात्यामध्ये आमचे भाचे असतील त्यांच्या नात्याने देतात. पण ह्या निसर्गाचं संगोपन आमच्या पूर्वजांनी केला आणि आमची जबाबदारी असा आणि ती आम्ही पार पाडतो. आम्ही कुठच्या प्रकारचं ह्या ठिकाणी डॅमेज करण्यासाठी किंवा पैशाच्या लोभात. आणि माझी तरी विनंती आहे, या दलालांका विनंती आहे किंवा जमीन घेणाऱ्यांका विनंती आहे की त्यांच्यानी असं विचारही करू नको की काहीतरी आम्ही जखून रक्कम वाढवून देतो आणि ही भूतापंग आम्ही बळी पडतो. आमचं एकही गावातलं एकही ग्रामस्थ हालाचं नाही आमचं शब्द असा गावाचं. आणि आम्ही देवतत्वाकडे आम्ही विषय मांडलेले असत. तुमचं गाव म्हणजे खरंच स्वर्ग. कोलझर गाव मित्रांनो म्हणजे 2 नद्याच्या संगमावरती वसलेलं गाव. ज्या नद्या वर्षभर पाणी असतात. गावामध्ये सुपारीची बागायती. अजून काय काय ह्या गावाच्या? आमच्या गावात येताना आताच्या काळामध्ये ब्रिजेस झाले ऍडव्हान्स झाल्यामुळे, पण पूर्वीचे लोक पाय धुतल्याशिवाय आमच्या गावात येतच नाही होते. कारण कुठच्या भागातून आमच्या गावात प्रवेश करतो झालो तर आमची जी प्रथा सुरू होती का हातपाय धुतल्यानंतर घरात येऊचा नाही ओलांडूची जागा, त्यामुळे हातपाय धुवूनच ये होते. असं प्रकार असा आमचे हा 4ही सीमा ज्या असतात या ठिकाणी आमचे राखणदार असतात आणि त्यांचं तत्व इतके जागृत आहे की आम्ही एखादी गोष्ट जर त्यांच्याकडे मागितली तर ते आमका पूर्तता होय. तळ्याची मागमाग होते एक भाग तर त्या ठिकाणी जवळजवळ 400-500 मीटरवरती दलदल पाणी आहे. मग त्या ठिकाणी प्राण्यांचं त्या ठिकाणी अधिवास असा, प्राणी त्या ठिकाणी पाणी पिऊन घेतात. तर त्या ठिकाणी देवतत्व असा, त्या ठिकाणी आमच्या काही भाऊबंधांची सुपारीची झाडं, नारळाची झाडं असत. पण त्या ठिकाणची सुपारी तुम्ही त्या ठिकाणी फोडून खाल्ल्यात तर तुमका काय बाधा करणार आहे. तर असं खाऊन तुम्ही खाल्ल्यात तर तुमका काय नाही. पण त्या जर तुम्ही गुटावून घेऊन इल्यात तर रस्त्यात भुजंगाच्या स्वरूपात देव उभं राहून तुमका खाली रस्तो देऊ, अन्यथा लेकरू घरापर्यंत आमच्या पोचा शकाचा नाही. तर तिथेच घुटमाळत राहताला.
इतकं सामर्थ्य ह्या आमच्या पूर्ण 40 सीमाच्या देवतेंचं असं. आमची माऊली देवता त्याचा पंचेतना, त्या पंचेतनामध्ये पूर्ण आता विचार केलात तर आता दोन्ही नद्या एकत्र आमच्या गावातच होतात. त्या ठिकाणी संगमा ब्राह्मणेश्वर म्हणून शिवाचा थेसर स्थान असा, अशी आमच्या गावाची प्रचिती असा. असे बरेच राखणदार शिलापकार त्या ठिकाणी असा. आमच्याकडे काजळीकार असा, पाकेकार हा, त्यानंतर ठेवणीकार असा, त्या ठिकाणी बादेकर असा, मगाशी तुमका सांगितलं तळेकर म्हणून असा. असे आमचे चतुर्सीमेतले हे सक्षम देवता आजही जागृत आहोत आणि ह्याच्यानंतरही जागृत राहतले. आमच्याकडे आम्ही देवीकडे गाणं बोलण्याला ज्यांच्याने केलेला, जे शब्दाबाहेर गेलेले आहोत त्यांची आजची परिस्थिती ते स्वतः बघतात किंवा इतर काही लोकांना दिसता. यापुढे आमच्या शब्दाबाहेर गेल्यानंतर ती परिस्थिती निदर्शनात घेतली. हे आमचा ठाम विश्वास आमच्या देवतेवरती असं. आणि तो कोकण आमचा गाव आमचं राखायचो हा. त्यासाठी ही तरुण वर्ग पूर्ण, ही तरुण पिढी आज पूर्ण खांद्यात खांदा लावून आमच्या पाठीशी उभ्या आणि आम्ही ह्याच्यावरती ठाम राहतो. आणि हो आमचा विश्वास हा, आम्ही विश्वासात ढसाच नाही. ह्या आमच्या पूर्वजांनी, आमच्या आदिपुरुषांनी या ठिकाणी जिथे आणलेलं आहे त्यांची आमच्यावरती सोपवलेली जबाबदारी, त्या गावाचं रक्षण करा, त्या गावातील एकही इंच जमीन देऊ नका आणि त्या मताशी ठाम राहून आम्ही मागच्याच आठवड्यात रविवारी या ठिकाणी संपूर्ण गावाची मिटिंग करून देवीसमोर नारळ ठेवून प्रत्येकाने शपथ घेतली की माझ्या गावातील जमीन द्यायची नसली तर ती रक्तसंबंधाच्याच माणसाला द्यायची, इतर कोणालाही द्यायची नाही. पर्यटन आणि पर्यावरण या भागामध्ये असणारं सृष्टी सौंदर्य, वनस्पती, त्याचं संवर्धन करण्याचं काम आमची ही पिढी करणार आहे. आणि त्यामुळे कोणत्याही दबावाखाली या भूमीचा 1 इंचही भाग आम्ही कोणालाही देणार नाही. ओंजर गावात पहिल्यापासून जे काही आमच्या प्रथा, काही म्हणजे देवदेवतेची जी आपली काही ठिकाणं आहेत, ह्या ठिकाणातून आणि आजपर्यंत आम्ही जो आनंद उपभोगला आहे ह्या गावात, तर हा आनंद आम्हाला दुरावायचा नाही. त्याच्यामुळे प्रत्येक गावाच्या प्रत्येक माणसाने असा निर्णय घेतला आहे की आम्ही 1 इंच जमीन बाहेरच्या माणसाला देणार नाही. द्यायची असली तर आमच्या रक्ताच्या नात्यातच देणार आणि त्याचं आम्ही संवर्धन करणार. आता तुम्हाला माहितीच आहे, आपल्या जवळच दोडामार्गच्या जवळच मोपा एअरपोर्ट गोव्यामध्ये आलाय. त्याच्यामुळे काय झालंय, इथल्या जमिनींचा रेट हा भयंकर वाढलेला आहे. तो रेट वाढला अशासाठी की इथला निसर्ग बघून लोक इकडे यायला लागले आहेत. आणि आज जवळपास गोवा ह्या लोकांनी, ते तुमचे लँड माफिया असतील किंवा मायनिंग माफिया असतील किंवा अशा गोष्टीमधून गोवा जवळपास संपलेला आहे. त्याच्यामुळे ह्या निसर्गासाठी जे लोक येत आहेत हे ह्या निसर्गासाठी येत आहेत. ते एवढे पैसे टाकतात ह्या निसर्गासाठी टाकतायत, ते जगण्यासाठी टाकतात. दिल्लीमध्ये आज राहण्याची परिस्थिती राहिलेली नाही आहे, म्हणून सेकंड होम का असे ना, म्हणून ह्या निसर्गासाठी हे लोक सगळे येत आहेत. आपल्या लोकांना हे समजलं पाहिजे की ही जमीन, ही पाणी, हा निसर्ग, ही हवा, ह्याच्यावर पहिला अधिकार कोणाचा आहे, तो आपला आहे. आणि आपल्या पूर्वजांनी ही गोष्ट आपल्यापर्यंत आणून सोडलेली आहे आणि आपली तेवढीच जबाबदारी आहे. ही गोष्ट आपण पुढच्या पिढीकडे जशी होती तशी द्यायची. 7-12 फक्त नावं बदलतात आणि ती बदलत राहतील. अगोदर आजोबा होते, वडील असतील, मुलगा येईल, त्याच्यापुढे त्यांची पुढे येईल. ह्या गोष्टी आपणही जपल्या पाहिजेत. मुळात ओलझर गाव हा लढवई आहे, आमचा पिंड लढवई आहे. त्याच्यामुळे आजूबाजूच्या गावातही आमची प्रचिती सुद्धा तशीच आहे. मी तुमच्या माध्यमातून दोडामार्गमधील असेल किंवा कोकणातील असेल सगळ्या गावांना आवाहन करतो की तुम्ही आमच्या ह्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी व्हा आणि तुमच्याही गावात असा निर्णय घ्या की तुम्हीही तुमची जमीन तुमच्या रक्ताच्या नात्याशिवाय बाहेर कुठेही विकणार नाहीत. भले कितीही आमिष येऊत, कितीही तुमच्यावरती दडपण येऊत, कितीही तुमच्यावरती प्रेशर येईल प्रेशर, पॉलिटिकल प्रेशर येईल किंवा ह्या लँड माफियांचा प्रेशर येईल, त्याला तुम्ही डगमगायचं नाही. आणि कुठेही कोकणी माणूस हा झुकणारा नाहीये, वागणारा नाहीये. दिल्ली शोरांना सुद्धा आपल्या पायाखाली लोळू शकतो. हा मेसेज देशभरात पोहोचला पाहिजे, एवढंच मला वाटतं. ओलझरच्या लोकांनी संपूर्ण भारत देशातल्या गावातल्या लोकांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे की आता इथून पुढे ही सगळी शहरं आता यापुढे जगण्याच्या लायकीची राहणार नाहीत आणि त्यावेळेस ही सगळी माणसं चांगल्या हवेसाठी, चांगल्या पाण्यासाठी आणि चांगल्या निसर्गासाठी, या अशा वातावरणासाठी आपल्या गावाकडे जमिनी घ्यायला येतील. पण तेव्हा आपण आपलं जगणं विकायचं नाही. तुमच्यासाठी कोकण सेकंड होम असेल, पण आमचं हे फर्स्ट होम आहे, हे आमचं पहिलं घर आहे आणि ते आपल्याला वाचवायला लागेल. कारण आम्ही इथली जमीन विकली तर पुन्हा आम्हाला कोकणासारखं कोकण पण आणि गाव पुन्हा मिळणार नाही. असा खूप छान आदर्श, खूप छान संदेश या लोकांनी पोचवला आहे. तो तुम्ही तुमच्याही गावात घेऊन जावा. तुमच्या गावातल्या जमिनी परप्रांतीयांना विकू नका आणि तुमच्या गावाच्या शाश्वत विकासासाठी एकत्र येऊन प्रयत्न करा. आज आपण जर आपलं गाव स्वच्छ, सुंदर आणि समृद्ध ठेवलं तर उद्या